आता आपण बघूया, जर तुमच्या जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला ते आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं. तुमच्याकडे फोन नंबर नाही आहे किंवा आता तुमच्याकडे जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डला लिंक नाही आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमच्या फोनमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. आता आपण प्ले स्टोअर ओपन करूया आपल्या फोनमध्ये. त्यानंतर तुम्हाला आधार सर्च करायचं आहे तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन. तर त्यानंतर बघा आता खाली यायचं आणि हे वाला ॲप आहे तुम्हाला घ्यायचं आहे आधार म्हणून, आणि हे तुमच्या फोनमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्या परमिशन ते ॲलो करायचं आहे, म्हणजे सगळ्या परमिशन तुम्हाला द्यायच्या आहेत. परमिशन दिल्यानंतर बघा इथं तुम्हाला स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर हा माहीत पाहिजे. आय एम रेडी विथ माय आधारवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, 1 नंबरचा ऑप्शन. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर आपण टाकूया. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे आणि हा बॉक्स आय ॲग्री करून प्रोसेस बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली परत आय एम अंडर 18 आणि येस या तुम्हाला बटनावर क्लिक करायचं आहे. आता जे पण सिम कार्ड तुमच्या फोनमध्ये असेल ते सिलेक्ट करा, कोणतं पण चालेल, आणि ते तुम्हाला व्हेरिफिकेशन होईल मोबाईल नंबरवरून. आणि सेंड हे तुम्हाला क्लिक करा, एक मेसेज जाईल तुमच्या सिम नंबर थ्रू आणि ते व्हेरिफिकेशन होऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर. कंटिन्यू फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करा, म्हणजे तुमचं जो तोंड आहे तुमचा फेस तुम्हाला यामध्ये दाखवायचा आहे. तर फक्त डोळे ब्लिंक करा, सेंटरला फेस ठेवा एकदम, आणि 4 तुमचे डोळे ते ब्लिंक करा. त्यानंतर हिरवं लाईनिंग आणि तुमचं जे ऑथेंटिकेशन हे होऊन जाईल अशा प्रकारे. त्यानंतर बघा आता प्रोसेस बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आता एक 6 अंकी पिन ठेवायचं तुमच्या ह्या ॲपसाठी. तर 6 अंकी पिन तुम्ही जर टाकून घ्या, डबल टाकायचं तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्हाला स्किप गाईडवर क्लिक करायचं. आणि बघा आता हे बारकोड आला आहे, खाली ऑप्शन दिसते बघा तुम्हाला, स्किप गाईडवर क्लिक करा शेअर आय डीचा. तर शेअर आय डी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते डाउनलोड होऊन जाईल. बघा आता आपण तसंच केलं आहे आणि खाली शेअर आय डीवर क्लिक करूया. शेअर आय डीवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला खाली ऑप्शन डाउनलोड आढळायचं, यावर तुम्हाला क्लिक करा आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं. तुमचा जो पासवर्ड आहे तो काय असं दिलेला आहे, तुमचं नावाचं पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये आणि तुमचं जे बड्डे साल आहे ते तुम्हाला टाकायचं. तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड होऊन ओपन होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जर लिंक नसला तरी हे ॲप थ्रू तुम्ही तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड करू शकता.